नमस्कार प्रेक्षक मंडळी हो, मी विजय फंगाळ. आम्ही सध्या आमच्या विठू माऊली फिल्म क्रिएशनच्या आपल्या ऑफिसमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत मुलाखत देण्यासाठी माझे मित्र, माझे सहकारी, म्हणजे ज्यांनी जवळजवळ एका खेडेगावामधून स्वतःच्या जीवनाची सुरुवात केली आणि जीवनाची सुरुवात करत असताना मॅट्रिकपर्यंतचं त्यांचं जे वय होतं ते हायस्कूलमध्ये गेलं. त्यानंतर संभाजीनगरसारख्या ठिकाणी जाऊन मित्रमंडळीसोबत कंपनीमध्ये काम करून नंतर परत वापस येऊन शिक्षणाकडे गेले. त्यानंतर चांगल्या दर्जाची डिग्री घेतली आणि जवळजवळ 22 ते 23 वर्षापासून महिला महाविद्यालय मेहकर या ठिकाणी ते ग्रंथालय परिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर माझे मित्र सन्माननीय विजय देवडे सर, जवळजवळ त्यांचं बालपण माळीपेठ सारख्या भागामध्ये गेलं आणि बालपणापासून त्यांना शिक्षणासोबतच कलाक्षेत्राची सुद्धा आवड आहे. जवळजवळ 15 वर्षापासून मेहकरमध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांचं गाणं, सर्वात जास्त लोक जोडलेले असलेला व्यक्ती आणि शिक्षण, कला सोबत राजकारण असं त्रिकूट त्यांनी जोपासले. असे आमचे विजय देवडे सर आणि सन्माननीय मनोहर मळकटे सर आज आपल्या विठू माऊली फिल्म क्रिएशनच्या ऑफिसमध्ये आपल्याला एक मुलाखत देण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी मळकटे सरांकडे जाईल. नमस्कार सर. नमस्कार सर, मला थोडक्यात तुमच्या आता परिचय तुमचा परत करून देतो की जवळजवळ 22 ते 23 वर्षापासून, म्हणजे आपण सरांकडे परत येऊ, 22 ते 23 वर्षापासून सर कार्यरत आहेत महिला महाविद्यालयामध्ये आणि या 23 वर्षापासून सरांच्या गावामध्ये हनुमान जयंतीला काही विशिष्ट उपक्रम होतात. लोककलामधला प्रकार आहे, आपण त्याला सोंग घेणं असं म्हणतो. तो आजपर्यंत चिखली तालुक्यातील करतवाडी गावाने जपलाय आणि आजही तो वारसा सुरू आहे. आणि त्या वारशासोबतच म्हणजे त्यांनी युथ फेस्टिवलचे जवळजवळ 22 वर्षापासूनचे सगळे कार्यक्रम केलेले आहेत. त्यासोबतच अनेक कार्यक्रमात त्यांचा उपक्रमामध्ये सहभाग असतो. सोबतच अभिनयाची आवड, त्यांची जी कला होती ती लपून राहिलेली नाही. त्यामुळं आपल्याच विठू माऊली फिल्म क्रिएशनच्या कंचिनी असो, एपिक पाहणी असो किंवा आता जे तुम्ही सध्या बघताय झाकण झुल्या, त्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका आहे. सोबतच पुढच्या वर्षी जो चित्रपट आपला येणार आहे यंगरटवाडी म्हणून, त्यामध्ये सुद्धा मुख्य भूमिकेमध्ये हे दोघंही आहेत. म्हणजेच आज आपण या चांगल्या व्यक्तिमत्वाची आपण आज मुलाखत घेणार आहोत. तुम्ही सरांना माझा पहिला प्रश्न असा की सर, तुमच्या या म्हणजे तुम्ही शिक्षणामधून या कला क्षेत्रात कसे आले? बरोबर आहे. मला लहानपणापासून थोडं वाद्य वाजवण्याची आवड होती. गावामध्ये माझे मित्र होते, तर आम्ही असे लहान असताना म्हणजे जवळपास 8-9 वर्षाचे 10 वर्षाचे असतानापासून काही आमचं थोडंसं गाव 1500-2000 वस्तीचं गाव आहे, ग्रामीण भाग आहे. पण गावामध्ये पूर्वीपासूनच अशा लोककला परंपरा हे चालत आलेली आहे. तर आमचा असा 8-10 मित्रमंडळीचा ग्रुप होता आणि त्यामध्ये आम्ही असे बसायचो आणि असे ग्रामीण पारंपरिक गीतं म्हणायचो आणि त्याच्यात मग मला एक वाजवण्याचा छंद लागला, संगीताचा. आणि मग पुढे हळूहळू गावामध्ये गणपती उत्सव असेल, दुर्गादेवी असेल, त्यावेळेस आम्ही गावामध्ये नाटकं करायचो. तर त्यावेळेस असं काही सोशल मीडिया नव्हतं, काही रेकॉर्डिंग नव्हतं, असं काही त्यावेळेस शूटिंग व्हायचं नाही आणि फारसे काही साधन सामुग्री अशी उपलब्ध नसायची. पण कॅसेट होत्या पहिल्या, टेप रेकॉर्डर, त्याच्यातलं आम्ही नाटक ऐकून, एक एन रेळेकर म्हणून चांगले नाटककार होते, त्यांचं एक नाटक बसवलं. चिखलीला पूर्ण ड्रेसिंग भाड्यानं मिळायची. त्या पूर्ण नाटकाची ड्रेसिंग तिथून आणली आम्ही आणि एवढं जबरदस्त नाटक बसलं की गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं एक असं नाटक होतं. अच्छा. त्याच धर्तीवर एक आम्ही गावातील
समस्या, गावातले प्रसंग, गावातल्या काही एकमेकाबद्दलचे काही हे असतील त्या नाटकातून आम्ही मांडले. आणि असं नाटक झालं की आम्हाला लोकांची मागणी आली परत, की परत पुढच्या वर्षी दुसरं बसवा. अशी मग तिथून पुढं ही अभिनय कला याची पुढे पुढे आवड निर्माण होऊन गेली. परत एक विषय सांगायचा असला तुम्हाला तर तो आठवणीसाठी सांगतो. आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे की कंचनीमध्ये जे सुपरहिट जो लघुपट ठरला आपल्या जिल्ह्यातला आतापर्यंत, हो, म्हणजे हे आपल्याला वास्तवच आहे आणि मानावंच लागेल. कंचनीमध्ये बऱ्याच सहकार्यकलांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलंय. आधी कंचनीचं कास्टिंग वेगळ्या माणसासाठी झालं होतं त्या गाण्यासाठी. बरोबर आहे. पोस्टर आलं 14 ऑगस्ट 2021ची घटना आहे, मला आठवतं चांगलं. 17 ऑगस्टला सरांची माझी भेट झाली. सरांनी इच्छा दर्शवली की सर असेल काही तर मला कळवा. पण मग लगेच सरांच्या चेहऱ्याकडे पण म्हटलं सर तुम्ही आता दाढी वाढवा, माझ्याकडे तुम्ही रोल आहे. आणि दाढी यासाठी वाढवा, नकली दाढी लावून तो प्रभाव नसता पडला त्या गाण्याचा, कारण मोठा विषय होता, भावनिक विषय होता. मेकरची ओळखच कंचनीचा महाल आहे. बरोबर. हां, आणि नंतर शारंगधर बालाजीचं मंदिर, दोन गोष्टी. तर मग ते सरांनी जे गाणं अजरामर झालंय आता, त्यांच्या ते पत्ती पडलं, त्या गाण्यामध्ये सरांसोबत देवडे सर पण होते. हो. मी आता देवडे सरांकडे येतोय. सर नमस्कार. सर, आता मी तुमच्याकडे येतोय. मला तुम्ही तुमच्या थोडं बालपणाबद्दल आणि संताजी कॉन्व्हेंटला आपण मुख्य लिपिका आहातच, त्याबद्दल काही वाद नाही. आपण चांगलं काम करताय आणि कला क्षेत्राकडे आपली आवड कशी निर्माण झाली याबद्दल थोडं. सर, मी माळपेठ भागातून येतो आणि माळपेठ असा परिसर आहे सर की कलाकाराची भूमी म्हणून मेकरात प्रसिद्ध आहे. मी लहानपणापासूनच आमच्या इकडे नाटकं चालत होते आणि मी घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मी डबोट्या या गोळ्या बिस्किट या तो व्यवसाय करून शिक्षण घेत होतो. अच्छा, म्हणजे बालपणी? हा, बालपणी. कधी म्हणजे साधारणतः कोणत्या वर्गात? तरी मी 5व्या-6व्या वर्गापासून. अरे बाबा. हां. आणि त्यानंतर रातच्या टायमाला मग नाटकं हे करायचे, मग डान्स करायचा, करून पाहायचा. तेव्हा काही अशा सुविधा नव्हत्या, काही सीड्या नव्हत्या, फक्त लग्नात जसे नाचतं त्या हिशोबानं आम्ही जात होतो. मग नंतर एक दांडिया ग्रुप होता आमच्या माळीपेठमध्ये, जे नरेंद्र ओक्कानी जे आता नाही आहे, तर त्यांच्या माध्यमातून मग दांडिया ग्रुपला मी जॉईन झालो. मग देवी असो, गणपती असो, या उत्सवामध्ये आम्ही दांडिया रात्रभर, तेव्हा परमिशन रात्रभर राहती होती. आता मर्यादा, शासनानं मर्यादा टाकल्या त्यात 10पर्यंत, पण आम्ही तेव्हा, आणि तेव्हापासून मग शिक्षण आणि मग ते 2 प्रोग्राम आपले ठरलेले राहायचे. मग हळूहळू मग भारती ज्ञानपीठ 2001मध्ये नागरिक मॅडम प्रिन्सिपल असताना त्यांनी व आमच्या शाळेचा 26 जानेवारीला डान्स बसवायचा, तर दांडिया नृत्य बसवायचं. मग माझे सहकारी म्हणून दिनेश नकवाल, बबलू भातूप होता. आम्ही प्रथम ते गाणं बसवून आणि त्यात आमचा दुसरा नंबर आला, यश मिळालं. आणि तिथून मग आपली ही हॉबी सुरुवात झाली. आणि मग कॉलेज लाईफमध्ये बी मग गॅदरिंग असो, तिच्यात बी माझे डान्सचे प्रोग्राम झाले, तिच्यात बी मला चांगला प्रतिसाद भेटला. मग गजबे सर, परिहार सर यांनी मग मला युवक फेस्टिवलला पाठवलं. त्याच्यानंतर इंटरनॅशनल कॅम्प, म्हणजे आज बी एम ए शाळेमध्ये 2 जण इंटरनॅशनल कॅम्पला गेलेलं. पहिले सिद्धेश्वर पवार आणि दुसरा मी. अच्छा. हां, ते वक्तृत्व स्पर्धेमुळे गेले आणि मी माझ्या कला डान्सच्या यांना गेलो. अशा हिशोबानं मग मी नंतर 2005पर्यंत भारती ज्ञानपीठचे डान्स बसवले. नंतर मग मी ट्रान्सपोर्ट चालवलं. तरी माझे या क्षेत्रात माझी आवड असल्यामुळं मग मी कोणते आम्ही ऑर्केस्ट्रे चालवत होतो. पहिले ऑर्केस्ट्रे जास्त महत्त्वाचे होते, मग डान्स करायचे. मग कोणत्या गणपती उत्सव असो, मग आम्ही 4-5 जणांचा आमचा ग्रुप. मला आमच्या त्या घरासमोर देवी बसते, तर आजही तुम्ही तिथं कनेक्ट आहात? हा, कनेक्ट आहे. म्हणजे 35 वर्षापासून ती देवी उत्सव चालू. तशी सर कनेक्ट आहेत आजही त्यांच्या गावात. ते जातात हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साह. आणि विशेष म्हणजे सर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आमच्या याच्यात मुलं हे मुली बनत होते. म्हणजे दिनेश नकवाल असेल, संदीप महापारी असेल, बबलू भातू, म्हणजे अक्षरशः त्या टायमाला तुम्ही ओळखू नव्हती शकत की हे मुलं असतील म्हणून. बरोबर. आणि आम्ही त्यात हे करत होतो. मग हळूहळू मग मी प्रथम मी भारती ज्ञानपीठला होतो. सुरुवात माझी आदर्श विद्यालय सुलतानपूर. अच्छा. हा, मग तिथून भारती ज्ञानपीठ. ती कधीच आदर्श विद्यालय? ते 2000चं. म्हणजे खंडेलवाल मॅडम त्यांच्या 25 वर्ष आधी.
मग तिथून आम्ही 6 महिनेच केलं, कारण की येण्या जाण्याची अडचण, तेव्हा काही गाड्या नव्हत्या, काय नव्हत्या या हिशोबानं, आणि पेमेंट बी भेटत नव्हतं. त्याच्यानंतर मी ट्रान्सपोर्ट चालवलं 2 वर्ष, तिथं बी काही यश आलं नाही. मग हळूहळू मग मी संताजी कॉन्व्हेंटला, तर 2009 पासून मी संताजी कॉन्व्हेंटला आहे. आणि मग त्यांच्या माध्यमातून मग गॅदरिंगचे कार्यक्रम घेणे, दुसऱ्या शाळेत जाऊन गॅदरिंगचे कार्यक्रम घेणे, त्या माध्यमातून मी वाटचाल सुरू केली आणि आज रोजी मी करतच आलो. कंचनीची भूमिका तुम्हाला थोडक्यात तुमची फक्त गाण्यापुरतीच भूमिका होती आणि 1-2 सीन पुरती होती आठवते. तर ती आता वेळेवरती आले, तुम्ही येणार नव्हते मला आठवतं, त्याबद्दल काय सांगा? तर सर त्याच्याबद्दल की एक दिवस फंगा सर म्हणजे तुम्हीच मला फोन केला की बाबा मला तुमची मदत हवी. तर गाणं बसवण्यासाठी आठवते कोरिओग्राफ म्हणजे आमचा दोघांचा विषय झाला होता की कंचनीचे 2 गाण्यामध्ये डान्स थोडा, एका गाण्यात तर डान्स होताच ना, झाले आज बावली, जे कंचनीची पैंजणे त्याच्यात ते सरच गाणं म्हटलं, त्यात डान्स नव्हता. एका गाण्यासाठी तुम्हाला आम्ही संपर्क केला, त्यावेळेस तुम्ही मला बोला आणि तुमचे माझे संबंध असल्यामुळे तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला, तर मी तुम्हाला म्हणलं की बाबा एवढं मोठं तुम्ही कार्य तुमच्या हातून व्हावं लागलं, त्यात आपला खारीचा वाटा असावा. आणि मग मी डान्स टीचर म्हणून माझी नियुक्ती झाली होती. मग नंतर तुमच्या त्या कल्पनेत आलं की बाबा यांना मळेस्कर सरला याली जोडी दिली ते हे गेटअप चांगलं सर. आणि खरंच त्या जोडीपासूनच आम्ही बी जवळ आलो. आमच्या दोघांचे म्हणजे शब्द म्हणजे आम्ही ओळखत होतो, पण इतके घनिष्ठ नव्हतो आलो, मन मिसळले. म्हणजे खरं म्हणजे या गोष्टीवर मी तुमचे आभार व्यक्त करतो की खरंच. आणि लोक म्हणतात की एक म्हण आहे की जातीवालेच आणि जातीचेच पाहिजेत, जातीचे म्हणजे नुसते जाती म्हणजे रक्ताचं नातं हे नाही, बरोबर, एका विचाराची जात, बरोबर, म्हणून ते एकत्र आले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या सोबत आम्ही आजपर्यंत आहेच. बरोबर. यंगटवाडीबद्दल काय सांगा? आगामी जास्त काही सांगू नका, पण थोडक्यात सांगा, कारण आपल्याला तो चित्रपट लोकांना त्याबद्दल भूमिका तुम्हाला करताना कसं वाटलं ते सांगा. तर खरं म्हणलं तर प्रथम तुमचे आभार की यंगटवाडी हा पिक्चर जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितला आणि आम्ही जेव्हा त्याच्यात ते काम करायला लागलो, तो खरोखर इतका मजा वाटला की आज आमच्या असं वाटलं की कुठंतरी आपलं जीवनाचं सार्थक झालं. आता तो पिक्चर आज येणार आहे, उद्या येणार आहे त्याची गोष्ट, पण ते या 1.5 वर्षात आपण जे सोबत होतो तो जेव्हा मनाला आनंद देऊन गेला ते अस्मरणीय. आता यंगटवाडीचं फक्त प्रमोशनच आपल्याला करायचंय, ते आपण सुरू करणारच आहोत. त्याला यथावकाश थोडा वेळ आहे, आणखी 5-6 महिन्याचा. झाकण झुल्याबद्दल सांगा आता प्रेक्षकांना. झाकण झुल्यात तुम्ही जी भूमिका करता उरफाटीची, आणि मी प्रेक्षकांना हे सांगतो की आता तुम्ही फक्त सुरुवात पाहिली, टप्प्याटप्प्यानं तुम्ही यांची छान भूमिका म्हणजे मला लोकांचे फोन आले, सर या दोघांचे सीन आणखी वाढवा. म्हणून काही लोकांचे फोन आले की सर दोघांचे सीन वाढवा. मग त्या कल्पनेतून आता सीन लिहिले गेलेत. नरेंद्र निगळे साहेबांना सांगितलं, म्हटलं की 2 जोडी अशी समोरासमोर आहे आणि यांचे आपल्याला सीन वाढवायचे. आता त्याच दिशेने आता हळूहळू वाटचाल करायची. टप्प्याटप्प्यानं 5 भागाची इच्छा आहे की 5 भाग त्याचे चांगले व्हावेत. 5 झाले की 10 करूया. तर तुम्ही सांगा यंगटवाडीबद्दल तुमचा अनुभव कसा होता? काय झालं की आपण अगोदर कंचिनी केला, नंतर ही पीक पाणी झाला. या क्षेत्रात येणारे लोक फार कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या भागात दुर्मिळ जाईल. आता चित्रपटात काम करायचं झालं तर फिल्म इंडस्ट्रीज पुणे मुंबई तिकडचे कलाकार, आपल्या भागात कलाकारांना संधी मिळणं म्हणजे दुर्लभ आहे. माफ करा, आम्ही आता सरांकडे कधी बसतो ना, समजा घरी त्यांच्या, सर मला ते दाखवत होते फेसबुकला, सर हे पहा, हे वेब सिरीज पहा, ह्या पहा. ही घटना 2023ची. म्हटलं सर आपण चालू करू झाकण झुले. पण झाकण झुले चालू करत असताना काही वेळेअभावी, काही तांत्रिक गोष्टी अभावी आपण तो पेंडिंग राहिला विषय. योगायोगाने गणपूरच्या मंडळीचा फोन आला. जसा त्यांचा फोन आला तसा मी सरांशी संपर्क केला. म्हटलं सर आपल्याला हे करायचं आहे, तुमची इच्छा असेल तर मला कळवा. तर म्हणजे माझी इच्छा आहे, मग एवढे सरला विचारा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं एका वाक्यात तर यंगटवाडीचा जो पाया भरती करायची आपल्याला, ती झाकण झुल्याच्या माध्यमातून आपण करतोय आता.
म्हणजे भविष्यात जेव्हा यंगरटवाडी येईल ते लोक तुम्हाला पाहण्यात उत्सुक असतील ते, अरे हे दोघे पण आहेत. हो ही त्याच्या मागची संकल्पना. नाही, बरोबर आहे ना. तर यंगरटवाडी बद्दल सांगा. हा, तर तेच मी बोलत होतो की आता कंचनी हा आपला लघुपट होता, शॉर्ट फिल्म 40 मिनिटाची. 40 मिनिटाची. मग त्याच्यात आपल्याला काय समजा आता पूर्ण 40 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मध्ये आपलं काय थोडेसे 2-3 डायलॉग, एक गाणं तेवढ्यात. पण मग त्या शेवटही तुमच्यावरच होता. शेवटही झाला माझ्या गाण्याच्या याच्यात. तर मग तेव्हापासून असं वाटायला लागलं की नाही गड्या, आपल्याला पंगाळ सरांनी विठू माऊली फिल्म क्रिएशनची इथं मेकरात स्थापना काय करावं, इथलच्या कलाकाराला संधी काय भेटावं. आणि खरोखर आपल्याला पुण्याला मुंबईला जायचं काम नाही, आपल्या जिथं आपण ते लोकांनी जसं चित्रपटात काम केलं आपण करतोय तसं आपणही आपलाही चित्रपट यायला लागला ना. तर मग आपला त्या यंगरटवाडी आपल्याला चित्रपट तयार करायचा असं सरांचं हे आला, बसलो. तेव्हापासून माझ्या म्हणजे मला सरांनी सांगूनच दिलंय की असा असा चित्रपट आपल्याला करायचा, त्याच्यात तुम्हाला अशी अशी भूमिका करायची. तेव्हापासून माझ्या आगात सरपंच घुसला होता. बरोबर आहे. मी अकोल्याला आम्ही कलाकारांची ऑडिशन घ्यायला गेलो तर तेव्हा मी तो ड्रेस घालून गेलो होतो. हो, आणि त्यांना सांगितलेलं आहे की जिथं जिथं तुम्हाला या भूमिका भेटतील तर सरपंचाचे इच्छुक उमेदवार पण कधी न झाले सरपंच भावी सरपंच आहेत पण कधीच होणार नाही. ही काळ्या दगडाची रेग आहे. म्हणजे झाकण झुलेच नाही. याच्यानंतर एखादा विनोदी शॉर्ट फिल्म जरी आपली आली, मला असं वाटतं ना, झाकण झुल्यानंतर विनोदी काही होऊ शकत नाही आपल्या भागात तर होऊ शकत आपल्या. आणि एक आनंद असा वाटतो मला की म्हणजे तुम्हाला शेअर करायला हरकत नाही की छान वाटते की झाकण झुल्याचं जे शूटिंग आपलं चालू आहे, जे गाव आहे जवळ आहे. हो, नाही गाव अगदी आपल्या उशिरा कधी कधी तिथे येता त्यांचं असते. म्हणजे गाव कसं लागून आहे 4-5 किलोमीटर, जाण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आहे. गावातले लोकही आपल्याला कॉपरेट करतात चांगले. आणि आपण आता माझ्या मनातला एक विषय सांगतो की आपल्याला समजा एखादं कुठलाही प्रोजेक्ट करायचा, आपलं सेटअप तयार करावं लागतं. आता काही काही शूटिंग ह्या स्टुडिओत होतात. बरोबर. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आता आपण सर तो होते माझ्यासोबत, समजा इपिक पाणी केला कंबरखेडला 2 दिवस तुम्ही असत होतो. खूप चांगले लोक कंबरखेडचे, बरोबर, सुंदर. पिंपरी माळीला मी आणि आपणही एक विमा आमच्या मध्ये होते ना, त्यात होते सर. त्या इपिक पाणीच्या वेळेस मी पूर्ण 2 दिवस होतो त्या माणसाच्या शिवरामध्ये पण मी तर त्या माणसाच्या शेतात उन्हाळ्यात मूग पेरलेला भेटले होते आता परवा दिवशी. तर त्याला थोड्या थोड्या शेंगा बी आल्या होत्या. पाणी द्यायचं काम चालू होतं हे ते. पण त्या उभ्या पिकात शूटिंग केली. त्या माणसाचं थोडंफार काही ते नुकसान झालं असेल, दबलं असेल, पण त्या लोकांनी काहीच म्हटलं नाही. पूर्ण टीमची जेवणा खावण्याची व्यवस्था 2 दिवस पूर्ण, म्हणजे लोक खूप सहकार्य करतात. आणि आपल्या भागात करतातच, कारण दुर्मिळ विषय आहे. आणि सर बोलले ना आता की बुलढाणा जिल्ह्यामध्ये हाताच्या कांड्यावर मोजणे लोक आहेत जगभरात क्षेत्रात, जास्तीत जास्त 5-50 लोक असतील. बरोबर, 5-50 नाही, एक फक्त आपल्या ऐकण्यात आहे की एक बुलढाण्याला काहीतरी वाडेकर सरांचं जुनच आहे, तर तेवढीच ऐकण्यात आहे आपली. चिखली भागात बाकी नाहीच आहे. आणि मेकर सारख्या लय मोठं शहरही नाही म्हणतायत अशा ठिकाणी फंगाळ सर हे काही फिल्म इंडस्ट्रीज समजा फिल्म मला सर निर्मिती, मला आता एक असं माझी इच्छाच आहे, माझ्या त्या युट्यूब चॅनलला 2021 पासून लिहिलेलं आहे किंवा मी 23 वर्षापासून या क्षेत्रात आहे. सरांच्या पुढे तुम्ही लहानचा मोठा झाला. सर माझ्या रूम मध्ये त्यांचं शिक्षणच चालू होतं तेव्हाच मी. आणि अकोल्याला ते शिवाजी कॉलेजला जेव्हा होते आणि तेव्हा मी त्यांच्या रूम मध्ये राहायचो इथे म्हणजे याच घरी. तेव्हा या विषयाबद्दल थोडे सर म्हणायचे. मी युथ फेस्टिवलला गेलो, आम्ही
म्हणजे वाघ सर, विठ्ठल वाघ सर यांनी आम्हाला असं असं गाणं, ते गाण्यावर आम्ही डान्स बसवला, असे आमचे विषय त्यावेळेस व्हायचे. हा आता आपण या 2021 ते 2025 दरम्यान जे काय आपण प्रोजेक्ट करतोय हे काही एकदम सुरू झाले नाहीत. नाही. याच्या माग खूप मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे 2016 मध्ये केलेला भटकंतीचा सुद्धा त्याचा एक महत्वाचा सुरुवात तिथून झाली. सुरुवात झाली ना, ज्योत आज लागली तिथून. आज म्हणजे हे काही 4-5, 5-6 प्रोजेक्ट तयार झाले असतील, हे काही एकदम झाले नाहीत. याच्या माग खूप सारं मेहनत आहे. याची पायाभरणी अगोदर झालेली आहे, त्याच्यानंतर हे डोक्यात कल्पना आली आणि ते आता साकार होत आहे. म्हणजे मी भारतीय ज्ञानपीठचं एक घेऊनच येत होतो आणि सर राजश्री प्राथमिकचा डान्स घेऊन येत होतो. तर म्हणजे मी जेव्हा नेहमी पहिला दुसरा नंबर, पण 6, 7, 8 नाही 11, 12, 13 हा 11, 12, 13 11, 12, 13 3 वर्ष हॅट्रिक घेणारी एक शाळा होती नेत्रात. हो. तर मी बी पहिला दुसरा चालत होतो. आणि मग नंतर हे कॉम्पिटिशनला आल्यानंतर बहुतेक मी वर्ष विसरला असेल, 2011, 12, 13 त्या टायमाला 3दा हॅड्रिक सरांनी मांडली. आणि त्यानंतर लोक विचारतात बाबा तुम्ही विरोधक राहतात आणि सोबतच काम करता. म्हणलं हे आम्ही 26 जानेवारीचा तेव्हा 1 महिना एकच महिना विरोध आहे. हा हे काय झालं आता, हा तुम्ही या मुलाखतीत म्हणजे वादग्रस्त वक्तव्य केल्यासारखं. नाही भेटलो कसं सर? नाही बरोबर आहे, ही आपली मजा कशी. पण राजश्री प्राथमिक शाळा, संताजी कॉन्व्हेंट, राजश्री ग्लोबल, आता इथं स्वातंत्र्य मैदानावर गेल्यानंतर नंबर कोणाचा येतो हे आपण विरोधक म्हणता नाही, त्याला ती स्पर्धा आहे ती. त्याच्यामध्ये कलाकाराच्या अर्थानं मला म्हणायचं म्हणजे फंगा सर सोबत जवळ यायचं आणखीन कारण ह्या 3 मला सांगा, झाकण झुल्यामध्ये हलकेची भूमिका करताना काय तुम्हाला फील, किंवा कांचन मॅडम बद्दल थोडं सांगा, किंवा तुम्हाला सहकारी मॅडम जे मिळाले आहेत तर त्यांचं आता कसं एकच भाग झालाय. आता येणाऱ्या भागातही त्यांचा आहे, आता परत तो 3रा भाग त्यामध्ये आहे सरांचा. आपण त्यांच्याकडे येऊच परत थोड्या वेळानं. तुम्ही सांगा तुमचा अनुभव. मुळात झाकण झुल्या हा शब्दच अशा अर्थानं बोलला जातो की काय, म्हणजे त्याला बावळट म्हणता येईल, काय त्याला यंगरट म्हणता येईल, काय येडा म्हणता येईल. पण बोलतानाच झाकण झुल्या असा टोनच असा आहे की त्या माणसाला म्हटल्यानंतर तो म्हणजे असा आरबुळून जातोय की खरंच मी काय. म्हणजे मला जर गाणं आल्यानंतर भरपूर लोकांचे मेसेज पण आले की सर नाव युनिक आहे. आणि आता युट्यूबला जर तुम्ही झाकण झुल्या टाकलं, नाव इंग्लिश टाका, मराठी टाका, थेट आपली शॉर्ट फिल्म येते. कॉमेडी वेब सिरीज गाणं येतं आणि वेब सिरीज येते. तो आपला एक हे सिम्बॉलच झाला झाकण. तर झाकण झुल्यामध्ये काम करताना एक तर पहिलीच तर सिरियल कॉमेडी, बरोबर. पण कॉमेडी सिरियलमध्ये मला सिरियस काम करायचं काम पडायला लागलं. माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या मॅडम त्या चांगल्या कसलेल्या कलाकार आहेत आणि एकमेकांचं दोघांचं म्हणजे एकदम परफेक्ट ट्युनिंग झालं. आणि त्यामुळं काम करताना आणखीन मजा येते की आपण जे डायलॉग बोलतोय त्या समोरचे मॅडम त्याला एकदम टायमिंग त्याचं खूप परफेक्ट टायमिंग की मला काय म्हणायचंय, मी कोणत्या याच्यात बोलतोय, लगेच त्याला त्या समोरच्या प्रतिसाद, म्हणजे ते असं म्हणायला हरकत नाही की त्या माझ्यापेक्षाही चांगलं काम करताय. आपल्यापेक्षा सगळ्यापेक्षा त्या श्रेष्ठ आहे, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी 2-3 चित्रपटात काम केलेले आहे. जय शिवरायात पण त्या भूमिकेमध्ये आपण जो कलाकार भूमिका करतोय ते प्रेक्षकांना दिसतच, पण जो चांगलं काम करतो त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे या मताचं मी. बरोबर. की सरांनी जसं विचारलं की त्या मॅडम सोबत, तर खरोखर त्या चांगल्या काम करतात म्हणून आमचे सीन कदाचित चांगले बी वाटत असतील लोकांना. जेवढे सरांसोबतही आता कोमल अंबुरे मॅडम आहेत या भागापासून, त्यांचंही जेवढे सरांसोबतही आता कोमल अंबुरे मॅडम जे इपिक मध्ये होते आपल्यासोबत, त्या आता आल्यात. आणि यंगरवाडी आहेत मॅडम. हो ना, यंगरवाडीमध्ये काय झालं, या
यंगरटवाडीमध्ये ते हे दोघांची तिथं भेट झालेली आहे. हा अपघात झालेला आहे अपघात. आणि त्या अपघातातून तुम्ही दोघं भेटले इकडे हो. आता असं म्हणजे जुळायला लागलं हो की यंगरटवाडीत आम्ही दोघं विरोधात होतो, इथं बी तेच झालंय. हो नाही इथं काय होतंय एक आता मी कधी पण कोणताही सीन प्रेक्षक म्हणून पाहतो, बरोबर दिग्दर्शक म्हणून कधीच पाहतो खरी बरोबर. गोष्ट की मला हा सीन कसा वाटतो. मी त्या गणपूरच्या मुलांना पण तेच सांगितले, ते थोडे नवीन आहेत, आता ते पण अनुभवी झाले हो आपल्या सोबत आता हो. ते टप्प्याटप्प्याने त्याचा अनुभव वाढत चाललाय. तर मी त्यांना कधीच बोलतो की तुम्ही एक सीन समोर तुमचे हा घ्या आणि हा तुम्हाला पाहताना कसा वाटतो तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. त्या दिवशी वानखेडे साहेब आले लोणी कवळीची, बरोबर जबरदस्त ऍक्टिंग, नाही बा, त्यांची acting आहे. जबरदस्त कसलेली ऍक्टिंग आणि खूप छान त्यांनी अभिनय केला. 2च सीन होऊ शकले त्यांची. आता येणाऱ्या परवा दिवशीच्या भागात ते तुम्हाला पाहायला मिळेल. हं. आणि ते पण मला म्हणायचं काय की तुमचे आणि कोमल मॅडमचे सीन लिहिताना डोळ्यासमोर मी ते सीन बघितले आधी की बरोबर सर असे येतील, असे थांबतील, ती हे बोलेल, सर तिला हे बोलतील, सर डोक्याला हात लावतील, हे केलंय आधी. मळसे सरांचा तो सीन होता शेवटचा झाकण झोल्यातला उपवासाचा साबुदाण्याची खिचडी, तर तो मी पहिले डोळ्यात पाहून घेतलाय माझ्या, दिग्दर्शक म्हणून पाहिला आणि प्रेक्षक म्हणून पाहिला. बरोबर त्याच्याशिवाय ती लिहायचीच नाही. तो लोकांना खूप म्हणजे नॅचरल वाटलं ते. हा काय असं- नॅचरल सीन वाटला. आणि आता येणाऱ्या काही भागामध्ये उरफाटे आणि हलके या दोघांची तुम्हाला हाणामाऱ्या दिसतील वेळप्रसंगी. हाणामाऱ्या झाल्याच मला पहिल्या सीन मध्ये. पहिलं. कुत्र भुकलं जे यांच्या मिसेसवर माझ्या हाताला पण चावले ते. हातालाही चावले तुम्ही. सर चावले का बरं तुम्ही, म्हणजे काय दुसरं काय नव्हतं का तुम्हाला? नाही राग होता तो. तुम्ही बाबा एक म्हणजे मला शूटिंग करताना तुम्ही असे काही प्रयोग करा, हा. पण प्रत्यक्षात असं करू नका. कारण त्यांनी धास्ती घेतली तर पुढे आपल्याला नाही तसंच काय आहे का? नाही तसं काहीच नाही. तो अभिनय होता. हो हा, तो एक अभिनयाचा भाग आहे. आणि ते अभिनयामध्ये मी उतरलो हेच माझ्या हा. बरोबर झालं. तुम्ही ओरिजिनल कॅरेक्टर म्हणून चावले त्यांना ती मोठी गोष्ट आहे. त्यांनी इंजेक्शन गोळ्या पण घेतल्या जातात. बरोबर आणि येणाऱ्या नवीन प्रोजेक्टसाठी म्हणजे आता टप्प्याटप्प्यानंतर आपले आता मी तुमच्या टीमचाच भाग आहे. हो. तुम्ही वेगळे काही नाही नाही तुम्ही मी आणि मी तुम्ही. हा तर प्रेक्षक मंडळींना सांगतो की आणि हो मग आता मी मळसे सरांना प्रश्न विचारतो. सर तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा प्रेक्षकांना. चांगला एकदम माझ्या म्हणजे आवडीचा प्रश्न विचारला की आमचं गाव आता करतवाडी सांगितलंच मी सुरुवातीला. माझ्या घरात गावात मोठा परिवार, माझे वडील हे 4 भाऊ, आत्या 4 आणि आजी आजोबा आणि खूप मोठी फॅमिली. मग त्याच्यात माझे वडील मोठे आणि मी त्यांचा मोठा मुलगा, त्याच्यामुळं घरात भरपूर असा म्हणजे फुल फॅमिली. आणि मग माझा खूप असा लाड करायचे सगळेजण. माझे काका असतील, माझ्या काकू, आत्या हे सर्व मला सांभाळायचे. आणि मला लहानपणी आजोबांनी खूप सांभाळलं. मी शाळेत गेलो नंतर समजा 6 वर्ष झाल्यानंतर शाळेत टाकलं. आणि शाळेत जर काही मुलांनी समजा माझी जर खोडी केली तर आजोबा त्यांना मारायचे, त्यांचा एवढा जीव होता माझा. तर अशी त्याच्यानंतर मग हळूहळू मित्र कंपनी अशी लहानपणापासून फुल एन्जॉय, खेळ खेळायचे. लहानपणी खूप सारे खेळ होते. विट्टी दांडू होती, ते आपण खुपसणी असेल, लंगडी असेल, गोटे वगैरे, गोट्या, कोळी. म्हणजे आताच्या मुलांना ते खेळ पाहायला सुद्धा भेटत नाहीत, ते खेळ आपण खेळले. बरोबर आहे. एक प्रश्न एका प्रेक्षकाने मला सुचवला होता की सर तुम्ही जे आतापर्यंत प्रोजेक्ट केले म्हणजे भटकंतीचा असो, कंचनी, ऐपिक पाहणी, बरोबर, हर घर तिरंगा पण आपण केलाय सोबत. हो. तो त्याचा उल्लेखच केला नाही आपण. नाही, तो झाला ना. बॅनर बी नाही आपलं. नाही आहे तो सर होते त्याच्यामध्ये हर घर नाही, तिरंगा होतं. होते ना. त्याच्यानंतर हरवलो मी गझेल असेल, हो. जे शिवराय असेल, एक भीमा आमचा, आणि आता आलेलं आपलं महात्मा ज्योतिराव फुले यांचं गाणं झेंडा रोवला क्रांतीचा आणि झाकण झुल्या. या सगळ्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आणि वेगवेगळ्या गावचे कलाकार आहेत. आणि याच्यापेक्षा वेगळे कलाकार यंगरटवाडीमध्ये आहेत. बरोबर. यंगरटवाडीमध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो मंडळी
130 कलाकार आहेत का? एक मोठा यंगरटवाडीमध्ये फक्त बुलढाणा जिल्ह्यातलेच कलाकार नाही, नाही, अमरावती, अमरावती, अकोला, अकोला, वाशिम, दर्यापूर वाशिम, या भागातून कलाकार आलेले आहेत. आता आपण या आपली विठुमाऊली फिल्म क्रिएशन मेकरमध्ये आहे म्हणून आपण तिचे आपण असं म्हणून हे नाही, पण खूप सारं मोठं झालेलं आहे प्रोजेक्ट की एवढ्या 130-150 कलाकार आपण या बॅनर खाली जोडले गेलेले आहेत. म्हणजे काही साधी गोष्ट नाही की एवढे कलाकार सांभाळणं. मी एक गोष्ट विसरले अजून की पुण्याची तारिका बी याच्यात लावणीमध्ये आहे. हा 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 एक पुण्याची करार आहे. पण आहे, पुण्याची पण आहे. तर हे होते माझे सहकारी श्रीमान मनोहर मळसने सर आणि श्रीमान देवडे सर यांची मुलाखत आज आपण विठुमाऊली फिल्म क्रिएशनच्या या कार्यालयात घेतलेली आहे. आणि टप्प्याटप्प्यानं जसजसं झाकण झुल्याची म्हणा किंवा आणखी पुढे येत जातील तसतसे हे दोघं आपल्याला परत भेटत जातील. परत एक विनोदाचा विरंगुळा घेऊन आम्ही आपल्या पुढे येऊ. तोपर्यंत धन्यवाद.